नमस्कार मंडळी, मी माधवी. तर आज भाजीमध्ये काहीच नव्हतं म्हणून केलं होतं पातोड्याची भाजी. आता ही भाजी तुम्हाला माहीत आहे का? मला नक्की सांगा. आता इथे बघा, आमच्या इथली छोट्या मंडळीसोबत आता मोठी मंडळी पण हा गेम घेऊन बसली. चला बाबा म्हटलं, बरं आहे हा गेम घेऊन बसले तर माझा नक्षू पण तुमच्यासोबत गुंतून राहते. चला म्हटलं, आता ही मंडळी इकडं गेम खेळत बसली, आपण आपली कामं करूया. इथे चाललं होतं माझं मुलांचे पुस्तकं आवरायचं. आता गेल्या वर्षीचे पुस्तकं जे जे कामी नाहीत ते रद्दीमध्ये टाकायचे आणि जे जे रिकामे बुक्स होते, थोडेफार पेजेस आहेत ते वेगळे केले. आणि आता आयुषचे जर कोणाला कामी आले पुढच्या वर्षी पुस्तकं ते वेगळे केले. चला म्हटलं, कोणाला जर लागले, सिलेबस नाही बदलला तर ते पुस्तकं त्याला देता येते. आणि नंतर इकडलं बुक्स वगैरे काम झालं आणि नंतर इकडे लागले मी एक्स्ट्राचं अंथरूण वगैरे काही होतं पांघरायचं ते कॉटमध्ये ठेवायला लागले. आता काय आपल्याला तेवढं अंथरुणाची काही तेवढी आवश्यकता पडत नाही. आता इकडे बॅग्स बास्केट मुलांच्या ह्या टाकल्या धुवायला. आता इथे बघू शकता माझं पिल्लू मी कामात असताना हे असं गुंतून राहिलेलं मला खूप आवडतं. आता नाहीतर असं वाटते मला नक्षू मोबाईल पाहत बसला, टी व्ही पाहत बसला, हे असं बसलेलं मलाही आवडतं. नंतर इकडे लागले मी रूम स्वच्छ करायला. छान वगैरे झाडून वगैरे काढून घेतलं. आता चला म्हटलं बेडशीट वगैरे अंथरून घ्या. आता तुम्ही म्हणसाल की या बेडवर ही अशी कशी गादी? आता या बेडवरची गादी घ्यायचीच राहिली, त्यामुळे बघा बेडवर दोन प्रकारच्या गाद्या टाकल्या. आता नंतर तो जो रद्दीमध्ये द्यायचा पसारा होता तो एका बॅगमध्ये भरला. आता ती बॅगही टाकून द्यायची होती म्हणून एका बॅगमध्ये भरून ठेवला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.